न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। ठाणे कसारा घाटात दरड कोसळली। दरड हटवण्यात प्रशासनाला आले यश। शहापूर नाशिक मुंबई राष्ट्रीय महामार्गावर कसारा घाटात हिवाळा पॉइंट जवळ मंगळवारी सकाळी 7 वाजेच्या दरम्यान दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। 3 दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे कसारा घाटात मोठ्या प्रमाणात दरड कोसळली। मोठ्या प्रमाणात डोंगरावरून माती व मोठे रस्त्यावर रस्त्यावर आली होती। सदर घटनेची माहिती शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना कळल्यानंतर त्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली व संबंधित विभागाशी संपर्क साधून जेसीबीच्या सहाय्याने युद्धपातळीवर रस्त्यावरील दरड हटवण्याचे काम सुरू केले व काही काळाने महामार्ग मोकळा करण्यात प्रशासनाला यश आले। यामध्ये कसारा पोलीस निरीक्षक सुरेश गावित व वाहतूक पोलीस उपस्थित होते। इंडिया न्यूज 28 साठी ठाणे जिल्हा प्रतिनिधी योगेश शेणी यांची रिपोर्ट। आता आपण पाहतोय कालही आपला ठाणे जिल्हा असेल नाशिक जिल्हा असेल या ठिकाणी IMD मार्फत रेड अलर्टचा इशारा दिलता आणि त्या अनुषंगाने मागील 5 दिवसापासून कंटिन्युअसली कसारा घाटामध्ये पाऊस होतोय आणि त्या पावसामुळे आपण या ठिकाणी पाहतोय जो कसारा घाटातला नाशिककडे जाणारा जो रस्ता आहे तेथील हिवाळा पॉइंट या ठिकाणी दरड कोसळलेली आहे। ती दरड कोसळलेली माहिती मिळतात आमचं पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, आपत्ती व्यवस्थापनची टीम असेल, कसाऱ्याचे नॅशनल हायवे आणि नॅशनल हायवे पोलीस या सर्वांच्या मदतीने या ठिकाणचा अडथळा आपण पाहतोय दूर केलेला आहे आणि सध्या ट्रॅफिक या ठिकाणी सुरळीत सुरू आहे। अजूनही या ठिकाणी रस्त्यावरती माती दगड येण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने आमची जी आपत्ती यंत्रणा आहे ती आपत्ती यंत्रणा दिवसभर आज याच ठिकाणी थांबून राहणार आहेत, ज्यामुळे की कोणत्याही प्रकारे ट्रॅफिकला किंवा लोकांना अडचण निर्माण होणार नाही।